रेखा भोसलेसोबत तिचा पती एका लॉजवर उतरला आणि रेखावर काळानं घाला घातला. तिच्याच पतीनं तिचा काटा काढलाय. अंगावर काटा आणणारा हा थरारक प्रकार बारामतीत घडलाय. पण या दाम्पत्यांमध्ये नेमकं असं काय घडलं? हे दाम्पत्य लॉजवर गेल्यावर त्यांच्यात काय संवाद झाला? पतीने इतकं टोकाचं पाऊल का उचललं? या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओत दडली आहेत. भोसले दाम्पत्यानं बारामतीमधील हॉटेल गंगासागर या लॉजवर एक रूम बुक केलं होतं. हा रूम बुक केल्यानंतर हे दोघंही त्या ठिकाणी एकत्र राहिले. पण जसजसा दिवस ढळू लागला तसा हा दिवस रेखासाठी काळ बनून ठरत होता. संध्याकाळ होताच रेखाचा पती विनोद भोसले फक्त लॉज बाहेर पडला. मग त्या दिवशी रेखासोबत नक्की काय घडलं? रेखा कुठं गेली? असेही अनेक प्रश्न अनेकांना पडलेच असतील. रूममध्ये दोघेही एकत्र राहिले. दोघांमध्ये काहीतरी संवादही झाला आणि या संवादाचं रूपांतर भांडणात झालं. दोघांमध्ये कोणत्या तरी गोष्टीवरून बिनसलं आणि विनोदला राग अनावर झाला. तो प्रचंड संतापला आणि रागाच्या भरात त्यानं रेखाचा काटा काढला. एक प्रकारे रेखाचा घात झाला आणि रक्ताच्या थारोळ्यात ती खाली कोसळली. या धक्कादायक प्रकारानंतर विनोदच्या पायाखालची जमीनच सरकली. रेखाची हत्या केल्यानंतर विनोदनं लॉजमधून पळ काढला. या रूममध्ये रेखा निश्चित पडून राहिल्याने एकच खळबळ उडाली होती. रेखाच्या हत्येनंतर त्याने आपल्या नातेवाईकांना फोन फिरवला आणि या घटनेची माहिती संपूर्ण बारामतीत वाऱ्यासारखी पसरली. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस या घटनास्थळी दाखल झाले. तसंच त्यांनी या घटनेची तपासणीही केली. पोलिसांनी चौकशीची चक्र फिरवली. रेखाच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची निर्घृण हत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. विनोदनं नातेवाईकांना स्वतःच फोन केला आणि आपल्या पत्नीची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर रेखाचे वडील महादेव सोनवणे यांनी विनोद विरोधात तक्रार दाखल केली आहे. तसंच फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. पण या घटनेत नेमकी चूक कोणाची? टोकाचं पाऊल उचलण्यापेक्षा विनोदनं तिच्याशी एकदा संवाद साधला असता तर, असाही प्रश्न कायम उपस्थित राहतो. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, बारामती. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.